आता जे IT-मध्ये ज्यांचं शिक्षण झालेलं आहे वगैरे काही फ्रेशर्स आहेत, तर त्या फ्रेशर्ससाठी IT-मध्ये काय संधी आहेत? फ्रेशरसाठी IT-मध्ये सध्या भरपूर जास्त आणि भरपूर चांगले संधी आहेत. खास करून 2 ते 3 टेक्नॉलॉजीज अशा आहेत ज्याच्यामध्ये जर फ्रेशरने स्वतःचं करिअर चालू केलं तर इथपासून पुढचे येणारे 15-20 वर्ष तरी त्यांच्या करिअरला कुठला विशेष धोका आहे असं मी म्हणणार नाही. मग किती AI येऊ द्या जाऊ द्या त्याने काही विशेष फरक पडणार नाही. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आहे की आजकाल डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी शिवाय कुठलीही IT इंडस्ट्री ही नाहीच चालू शकत. सो त्यामुळे डेटा रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, डेटा सायन्स आहे, डेटा ॲनालिटिक्स आहे वगैरे, या गोष्टींवरती खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज फ्रेशर कॅन्डिडेटला आहे. दुसरी गोष्ट, कितीही AI आलं तर कोर डेव्हलपमेंटची रिप्लेसमेंट ही नाही होणार आहे आणि AI त्या लेवलला डेव्हलप अजून झालेलं नाही आणि पुढची बरीच वर्ष सध्या तरी होणार नाही. बेसिक्स साच्या फक्त AI देतं. त्याच्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर आपण ज्याला म्हणतो किंवा फुल स्टॅक डेव्हलपर, त्या एरियामध्ये खूप जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटीज आधीही होत्या आणि अजूनही असणारच आहेत. आणि तिसरी गोष्ट, आताचं जे IT इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं क्लाउडवरती चालतं. त्याच्यामुळे क्लाउड टेक्नॉलॉजीजमध्ये सुद्धा फ्रेशरसाठी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत.